शिवसेनेच्या मुंबईतील माजी आमदार आणि खासदार तसंच नगरसेवकांची रामटेक बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। तसंच रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। शिवसेनेच्या बैठकीत महायुतीच्या सरकारच्या 2.5 वर्षातील कामांबाबत चर्चा झाली। दरम्यान विधानसभा निवडणुकीत कामाची पोचपावती मिळाली असून मुंबई पालिकेत देखील महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। मंत्रिमंडळ विस्तारावरून वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता होतोय का याकडे लक्ष द्या, तुमच्यात नाना पटोले मोठे का वडेट्टीवार मोठे हे आधी ठरवा असं म्हणत मुनगंटीवारांनी वडेट्टीवारांवर टीका केली। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा कुठलाही आदेश काढला नसल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून योजनेबाबत कुठलीही शंका ठेवू नये असं आवाहन तटकरे यांनी केलं। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना चांगली संधी देण्यात येईल असा विश्वास आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केला आहे। हे सरकार लाडक्या बहिणींची खूप काळजी घेतं असंही त्या म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमानिमित्त नवी मुंबईमध्ये आले होते। एमआयडीसी परिसरात आयोजित केलेल्या साकेत महायज्ञ समारंभात फडणवीसांनी हजेरी लावली। दरवर्षी या महायज्ञाचं आयोजन केलं जातं। प्रगती पुस्तकाच्या अहवालानुसार संजय राठोड मंत्रिपदाच्या रेसमध्ये नापास झाल्याच्या चर्चा माध्यमांमधून येत आहेत। मात्र मी 24 तास जनतेच्या सेवेमध्ये असतो, त्यामुळे मी नापास होऊ शकत नाही असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला। नवाब मलिकांविरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यात पूर्ण करू अशी हमी मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दिली आहे। अॅट्रॉसिटी गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आला होता। त्या याचिकेवर सुनावणी झाली आणि त्यावेळी मुंबई पोलिसांनी ही हमी दिली। पंढरपूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला। ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव करणारी पंढरपूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। आणि आता एक मोठी बातमी खरं तर समोर येते, आपण ती देखील पाहूयात। मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातली ही खरं तर बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी सर्व पक्ष संघटनांच्या वतीने जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। सर्व पक्ष संघटनांकडून या बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापारी वर्गाने देखील दुकानं बंद ठेवून सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ लातूरच्या मुरडमध्ये सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। तसंच बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका असंही मुंडे म्हटलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी अंबादास दानवे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांची भेट घेतली आहे। आरोपींवर कडक कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन यावेळी पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सह आरोपी करावं अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। असं न झाल्यास येत्या अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं। उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी परभणीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत परभणीतील घटनेचा निषेध केला। संविधानाचा मान राखणं हे आपलं कर्तव्य असून हिंसाचार प्रकरणात व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलेलं आहे। तासगावातील मांजर्डेमध्ये वटवाघुळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग फस्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं 14 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालंय।
रब्बी हंगामासाठी पाटाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं धरणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आवर्तन लवकर न सोडल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील वाडानगर इथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये वर्षाला 300 अंडी देणारी कोंबडी प्रेक्षकांचा केंद्रबिंदू ठरली। या कोंबडीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। वर्ध्याच्या वाघोली इथल्या शाळेतील 44 विद्यार्थ्यांना खिचडीमधून विषबाधा झाली होती। पोषण आहारातील तेल आणि मटकी निकृष्ट दर्जाची आढळून आली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर जिल्हा परिषदेनं गंभीर दखल घेत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केलं। शिर्डीतील साई भक्तांना सशुल्क पास मिळणं आता आणखी सोपं झालंय। नव्या दर्शन रांग संकुलात किऑस्क मशीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साई भक्तांना आता स्वतः पास काढता येणार आहे। सातारा जिल्ह्यात रेव पार्टीचा भांडाफोड झालाय। सोशल मीडियावर पार्टीचे फोटो व्हायरल झाले। दरम्यान कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बार बालांसह ही रेव पार्टी रंगली होती आणि या पार्टीत तुफान राडा झाला, ज्यामध्ये मारहाणीत 3 जण जखमी झालेत। या रेव पार्टीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये। देहू-रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरासमोर नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत देहू-रोड रेल्वे स्टेशनवर सिंहगड एक्सप्रेसला थांबा मिळत नाही, तसंच कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। धाराशिवमध्ये ट्रकनं चिरडल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर धाराशिवमध्ये नागरिकांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात माहीम विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विक्रोळीत बांगलादेश विरोधात चार्ली स्पोर्ट्स क्लब आणि विभागातील नागरिकांच्या वतीनं काळ्या फिती बांधून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। विद्यापीठ परिसरात परवानगीशिवाय मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आलाय। दरम्यान हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आता बातमीपत्रामध्ये आणखीन एक मोठी बातमी येते, ती म्हणजे पुण्यातून ही बातमी आहे, आपण ती देखील पाहूयात। पीएमपीएलचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे, कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांना सार्वजनिक प्रवासी बस वाहतूक सेवा देणारी पीएमपीएल सध्या प्रचंड तोट्यात आहे। पीएमपीएलचा तोटा हा 706 कोटींवर जाऊन पोहोचलेला आहे आणि हा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्याच्या तयारीत पीएमपीएल असल्याचं कळतंय। पीएमपीएलला गाळातून बाहेर काढायचं असेल तर तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही असं अधिकारी बोलू लागलेत। मात्र पीएमपी प्रवासी संघानं या भाडेवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। परिणामी सध्या राज्यभरात असलेली थंडी कमी होणार आहे। सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता आहे। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात भारत पेट्रोलियम टँकरच्या टायरला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली। मोठ्या दुर्घटनेपूर्वी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। आंबेगाव तालुक्यातील कळमगावच्या हद्दीमध्ये एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर एसटी चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये गेल्या काही महिन्यात झालेली घट, यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती हे एक कारण आहे। मुंबई महानगरातील घरांच्या किमतींमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 55% वाढ झाली आहे। मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम सुरू असून हा पूल जून 2025 पर्यंत सुरू होणार आहे। 5 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ठेवलंय। नाताळच्या सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई ते करमळी, कोचुवेली आणि पुणे ते करमळी दरम्यान 48 विशेष रेल्वेगाड्या धावतील। सीएसएमटी करमळी, सीएसएमटी दैनंदिन विशेष 34 रेल्वेगाड्या धावतील। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन प्रकल्पाची सुरुवात केली आहे। या अंतर्गत अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद केले जाणार आहेत।
हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक झाली आहे। या आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश वानवडी इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिलेत, तर भाडेकरूनच 5 लाख रुपयांची सुपारी देऊन केल्याचं तपासात उघडकीस आलंय। गेल्या 25 वर्षांपासून लोकहिताचं काम करणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य महोत्सव सोहळा पुण्याच्या सिंहगड रोड येथील मनन आश्रमात मोठ्या उत्साहात पार पडला। या रौप्य महोत्सवाच्या वर्षाचं उद्घाटन अभिनेते आणि चित्रपट निर्माते सोनू सूद यांच्या हस्ते झालं। सोनू सूद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। नागपूर पोलिसांनी अपहरण करण्यापूर्वीच एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला। ही टोळी नागपुरातील एका व्यापाऱ्याचं अपहरण करणार होती। दरम्यान आरोपींकडून एक पिस्तूल, 6 काडतूस, तलवार आणि चाकू जप्त करण्यात आले। बदलापुरातील शनीनगर भागात एका मध्यधुंद रिक्षा चालकानं पायी जाणाऱ्या तिघांना चिरडलंय। यात काही नागरिक जखमी झालेत। या प्रकरणी बदलापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे। कुर्ला बस अपघाताला महानगरपालिकेचे आयुक्त आणि बेस्टचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि माजी बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी केलाय। सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर अनेकांचा बळी जाईल असंही ते म्हटलंय। मुंबईतील कुर्ला बस अपघातानंतर एका मृतदेहावरील बांगड्या चोरण्याचा अमानवी प्रकार घडला। दरम्यान या प्रकरणानंतर कुर्ला पोलिसांनी एका अनोळखी बाईक स्वाराविरोधात गुन्हा नोंदवलाय। दरम्यान या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। बदलापूरमधील टिन्को या रासायनिक कंपनीनं मानवी आरोग्यास अपायकारक असलेला NO2 वायू वातावरणात सोडला होता आणि यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला। अखेर संबंधित कंपनीवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरच्या साईबाबा नगर सुभाष टेकडी परिसरात 2 कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली। घरासमोर खेळणाऱ्या शेजारच्या लहान मुलीला मारहाण केल्यानंतर जाब विचारायला गेल्यावर दोन्ही कुटुंबात वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। दरम्यान या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या वायफळ इथे तुफान राडा झाला। पूर्व वैमनस्यातून 15 जणांच्या टोळक्यानं 5 ते 6 जणांवर तलवार आणि धारदार शस्त्रानं वार केले। यामध्ये ओंकार फाळके या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण आहे। तलाठी आणि कामगार आयुक्तालयामध्ये नोकरीचा आमिष दाखवून 1,14 लाखांचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। धुळ्याच्या निमखेडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पेनाचं टोपण घशात अडकल्यानं अर्चना खैरनार या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होते। लखनौ क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचं दाखवून दहिसरमध्ये एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे। दरम्यान दहिसर पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। बुलढाण्यात शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या भरधाव कारनं एकाला उडवलंय। भोकरदन जवळील धावडा इथे हा अपघात झाला। अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आणि आता एक मोठी बातमी आहे। खरं तर ठाणेकरांसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे। आपण ती देखील पाहणार आहोत। आज ठाण्यामध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। ठाणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे। स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। या काळात महापालिकेकडून काही भागात टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय। पाणी पुरवठा आज सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 असा 24 तासांमध्ये हा पाणी पुरवठा बंद असेल। तर या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन प्रशासनानं केलंय। यासोबत